संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक संवेदनशील आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मंजरपूर शिल्लेगाव शेत रस्ता अखेर प्रशासनाच्या उपस्थितीत खुला करण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य शिवपांधन शेत रस्ता चळवळीच्या अविरत संघर्षाला हे खूप मोठं यश मिळालंय। गंगापूर तालुक्यातील हा शेत रस्ता अत्यंत वादग्रस्त ठरला होता। याच रस्त्याच्या वादातून काही दिवसांपूर्वी किसन बोर्डे यांचा निर्घुण खून झाला होता। या हत्याकांडानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती आणि अखेर प्रशासनालाही जाग आली। 30 जून रोजी महसूल अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि शिवपांधन चळवळीच्या नेत्यांच्या उपस्थितीत बोर्डे कुटुंबातील विष्णू बोर्डे, सागर बोर्डे, सतीश बोर्डे यांच्यासह सर्व गावकऱ्यांच्या परस्पर सहमतीने हा रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला। संवाद, कायदेशीर प्रक्रिया आणि प्रशासनाच्या सहकार्याने प्रश्न मार्गी लावणे हाच आमचा उद्देश आहे। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हक्काचा रस्ता मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असे शिवपांधन शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी सांगितले। या मोहिमेसाठी शिवपांधन चळवळीचे प्रणेते शरद पवळे, नाताभाऊ शिंदे पाटील, रवींद्र खुडे, बाळासाहेब थोरात आणि शिवशाही न्यूजनं सातत्याने पाठपुरावा केला होता। एका शेतकऱ्याचा बळी गेल्यानंतर का होईना, पण प्रशासनाने हा संवेदनशील प्रश्न मार्गी लावलाय, ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।